पाय रक्तबंबाळ झाले तरी चालेल, पण सुधीर भाऊंना मंत्रिपद हवेच। राज्याचे हेवीवेट नेते सुधीर मुनगंटीवार यावेळी मंत्रिमंडळात नाहीत। भाजपची सत्ता आली आणि मुनगंटीवार मंत्रिमंडळात नाहीत असे आजवर कधी घडलेच नव्हते, पण यावेळी हे विपरीत घडले। मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मुनगंटीवार स्वतः नाराज नाहीत, पण त्यांच्या समर्थकांनी नाराजी स्पष्ट बोलून दाखवली आहे। मुनगंटीवार यांनी मौनम सर्वार्थ साधनम अशी भूमिका घेतली असली तर आम्ही गप्प राहणार नाही असं या सगळ्यांनी ठरवलं आहे। त्यातूनच मुनगंटीवार यांच्या राहते चंद्रपुरातून पायीच निघाले। पुढे ते नागपूर नंतर दिल्लीकडे कूच करणार आहे। चंद्रपूरपासून दिल्ली गाठेपर्यंत आमचे पाय रक्तबंबाळ झाले तरी चालेल, पण सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळायलाच हवं अशी भूमिका या सगळ्यांनी घेतली आहे। कार्यकर्त्यांची चंद्रपूर ते नागपूर अशी पदयात्रा मंगळवारी दुपारी 17 डिसेंबर पासून सुरू झाली आहे। नागपूरमध्ये या कार्यकर्त्यांचं समाधान झालं तर ठीक, अन्यथा त्यांचा पुढचा प्रवास दिल्लीच्या दिशेने करण्याचा पक्का निर्धार केला आहे। चंद्रपूरमधून निघालेले हे कार्यकर्ते या थंडीत तहानभूक विसरून पायपीट करीत राहणार आहेत। पडोली, भद्रावती, वरोरा, खांबाळा या भागातून कार्यकर्ते या पदयात्रेत जुळले जाणार आहेत। नागपुरात पोहोचेपर्यंत या सत्याग्रह पदयात्रेतील कार्यकर्त्यांची संख्या मोठी होईल असा विश्वास मुनगंटीवार यांच्या समर्थकांचा आहे।